नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेविषयी एक जी आर आलेला आहे, त्याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर तुम्हाला माहितीच असेल की प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 50,000 रुपयांची अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, परंतु आता त्याचा 4 एप्रिल 2025 रोजी त्याचा जी आर ही निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या जी आर विषयी आपण आता पूर्ण माहिती घेऊया। तर या ठिकाणी तुम्हाला केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून रुपये 50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत, म्हणजेच केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 2024-25 ते 2027-28 मध्ये जे घरकुलं मंजूर होऊन येतील, त्यामधील त्या घरकुलांना राज्य हिश्श्यातून 50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तर यामध्ये तुम्हाला शासन निर्णयामध्ये तुम्हाला या ठिकाणी उपयुक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहे। तर आपण आता निर्णय जाणून घेऊया। तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे। या 50,000 रकमेमधून 35,000 अनुदान हे घरकुल बांधण्यासाठी, तर रुपये 15,000 इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 kV मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्याकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील। जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाही त्यांना सदरील 15,000 रुपये देय असणार नाही। तर या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा असं या जी आरमध्ये तुम्हाला 50,000 एवढी रक्कम घरकुलासाठी मिळणार आहे, परंतु त्यामधील 35,000 रुपये एवढेच अनुदान तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी मिळणार आहे आणि ते वरील 15,000 हे तुम्हाला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 kV मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा बसवण्यासाठी ते तुम्हाला मिळणार आहे। जर तुम्ही सौर घर हे तुमच्या छतावरती उभारले नाही, तर तुम्हाला 15,000 रुपये एवढे अनुदान हे तुम्हाला दिले जाणार नाही। तर यामध्ये आणखी राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, आदिवासी विभाग व इतर समाज बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मंजूर उद्दिष्टांकरिता असलेले दायित्व पूर्ण करून यापुढे नव्याने वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 ते 2028-29 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात यावी, अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।